नमस्कार शेतकरी मित्रांनो. माझं नाव भगवान शंकर आयरे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. इथून मी कनाशी पाळ्याजवळ गोळाखाल, तालुका कळवण, राजेंद्र पवार यांच्या शेतात कॅप्सूल हा डेमो दिलेला असताना तिथं मी बघायला आलोय. तर मला कॅप्सूल मक्का जी आहे ती फार चांगली वाटते. मी स्वतः माझ्या शेतात घेतला होता, पण पावसाअभावी मला आवडीच मिळालं नाही. तर याचे वैशिष्ट्य म्हणजे कणसाचे पूर्ण टोकापर्यंत दाणे आणि रंग एकदम नारंगी, आणि आतली जी बिट्टी आहे ती फार बारीक बिट्टी असल्यामुळे आपल्याला दाण्यांचं ॲव्हरेज चांगलं मिळतं, वजनाला चांगली आहे. आणि वाऱ्यापासून संरक्षण म्हणजे याची हाईट मिडियम असते, जास्त हायटेड नाही, आणि वाऱ्या वादळापासून ती खाली पडत नाही. ते एक. आणि मेन म्हणजे याचा जो चारा वगैरे तो जनावरांना त्रासदायक नाही, खाण्याला त्याला जो बी असतो तो. आणि सगळं वैशिष्ट्य म्हणजे याचं जे ताट आहे ते मजबूत येतं, कशाला न बळी पडता. हा वाण माझ्या शेतात घेतल्यामुळे मला अनुभव आला की खरोखर इतर दुसऱ्या वाणांपेक्षा चांगलं आहे. अर्थात मी नावं घेत नाही ते बाकीच्या कंपनीचं, पण निजीवूडचं जे बी सीड्स आहे ते खरोखर चांगलं आहे. कपाशी घ्या, मका घ्या, बाजरी घ्या, कारण मी सगळे अनुभव घेतलेले. आणि अजून मला इच्छा पण आहे की कंटिन्यू मला या शेतीत जर ॲव्हरेज काढायचं असलं तर मला फार इंटरेस्ट आहे त्याबद्दल. तर मी एक ना एक दिवस माझं शेतातलं जे पीक घेईल मी निजीवूडबद्दल त्याचं ॲव्हरेज काढूनच दाखवणार, ही आपली जिद्द आहे. फक्त पावसामुळे मी थोडासा मागे पडतो, नाही तर बाकी फवारणी वगैरे. आणि मेन म्हणजे याच्यात जी आळी, त्या आळीचा प्रादुर्भाव जो 99% नाहीची असं म्हटलं तरी चालेल. तर हा जो वाण आहे हा फार चांगला आहे. यावर्षी लॉन्च झाला असं म्हणायला हरकत नाही, अजून आतापर्यंत मार्केटिंगला नव्हता तो. शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही हा वाण जो कॅप्सूल वाण हा सगळ्यात चांगला वाण आहे. तर तुम्ही एक वेळेस फक्त त्याचा वापर करून बघा, तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाही असं नाही, इतर वाणांपेक्षा रिझल्ट मिळेलच एवढी गॅरंटी मी घेतो माझ्यावर. बाकी याच्या पलीकडे तुम्ही वापरून बघा, तुम्हाला पटलं तर वापरा, नाही तर बंद करा.